the another problem. Basically, it is a combination of your overhanging beam and changing or changes in support. Okay, suppose this is beam given like in this manner. Okay, so a beam of subjected to point load and UDL also. So UDL from this point to okay. So this portion consists of your UDL. Then again another point load which is acted at this point. Okay, so just note the name. Suppose this is your point number B, this is A, starting from A, then B, then point number C, and the last one is point number D. Then the distance between A and B is of 2 meter. Then B and C is of again 2 meter. The last one is 4 meter. Okay, so span of total beam is 8 meter. It carries a point load of first one 1200 Newton, and at point C is 2000 Newton. Okay, again UDL of 300 Newton per meter. Okay, 300 Newton per meter. The beam is supported at point B with hinge support. So this is a symbol of your hinge support, triangle and hashing line. Okay, inclined. And again at point B there is a roller support. Okay, so we take roller support. Okay, roller वरती रेस्ट केलेलं आहे. And we have to calculate the support reaction. That means the reaction at point B and D. So here we have to calculate RB and RD. Okay, there is slight changes in the problem. That first one, the beam is overhanging type, and in last case the beam is supported by the simple support. Okay, here the support is hinged and roller, the combination of two. Okay, so make a note that when your beam is supported by the hinge support, okay, म्हणजे hinge support जर असेल तर hinge support ची जी काही रिएक्शन असेल, so reaction at the hinge support म्हणजे reaction at point B is depend on inclination of your load. ओके, तर इथे लोड जर बघितला हा किती डिग्रीला आहे, 90 डिग्रीला आहे, म्हणजे परपेंडिक्युलर टू द बीम आहे. सी पण परपेंडिक्युलर टू द बीम आहे, UDL आहे तो पण परपेंडिक्युलर टू द बीम आहे. हे सर्व बीमला परपेंडिक्युलर आहे, म्हणून तुमची जी काही रिएक्शन असेल इट अगेन परपेंडिक्युलर टू दी बीम, ती पण व्हर्टिकलच असेल जशी आपण आतापर्यंत कॅल्क्युलेट केली त्या पद्धतीने. ओके, अँड रिएक्शन ऑफ रोलर सपोर्टेड.
आता ही डी पॉईंट हा कुठला आहे, रोलर सपोर्ट आहे. रोलर सपोर्टची रिॲक्शन ही प्लेन ऑफ रोलर सपोर्टला परपेंडिक्युलर असते. प्लेन ऑफ रोलर सपोर्ट म्हणजे कुठला, हा जो काय सपोर्ट आहे तो कशावरती रेस्ट आहे, ह्या प्लॅटफॉर्मवरती. हा हॉरिझॉन्टल प्लॅटफॉर्म आहे आताच्या केसमध्ये. मग त्याला परपेंडिक्युलर म्हणजेच कशी, परत याला परपेंडिक्युलर म्हणजे ती परत व्हर्टिकलच जाईल. ओके, म्हणजे जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व जर केलं, दोन्ही रिॲक्शन या व्हर्टिकल आहे. म्हणजेच काय, बाय डिफॉल्ट हा प्रॉब्लेम आपला सिम्पली सपोर्टेड मध्ये जातो किंवा ओव्हर हँगिंग मध्ये जातो, की ज्याचा सपोर्ट हा सिंपल असेल. ओके, म्हणजेच हा प्रॉब्लेम इझी होऊन जातो. मग तसे कॅल्क्युलेशन जर केले तर आपल्यानुसार समिशन एफ वाय इज इक्वल टू, समिशन एफ वाय मध्ये काय काय, आता पहिला फोर्स आहे 1200 न्यूटन विच इज ऍक्टिंग टुवर्ड द डाउनवर्ड डायरेक्शन, सो इट इज मायनस 1200 न्यूटन. ओके, देन रिएक्शन ऍट पॉइंट बी, सो तो प्लस मध्ये असेल, प्लस आर बी, देन मायनस 2000 मायनस एक युडीएल आहे, युडीएल पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं करणार, म्हणजे हा त्याचा मॅग्नेट्यूड मल्टिप्लाय बाय डिस्टन्स 4 मीटर वरती तो, आणि प्लस आर डी. ओके, मग हे कॅल्क्युलेशन जर केलं तर तुमचं 12,000, ओके 12,000, देन 2,000 आणि परत 12,000, सो इज इक्वल टू, तो येतो तुमचा मायनस, तिघे पण मायनस, सो मायनस 4400 प्लस आर बी प्लस आर डी. So condition of equilibrium, summation Fy must be equal to 0. So 0 is equal to minus 4400 plus RB plus RD. So RB plus RD is equal to 4400. So this will be your equation number first. Second is taking movement. ओके, सेकंड स्टेप काय आपली, मुवमेंट घेतो. मग आता इथे मुवमेंट जर बघितली तर कुठल्या पॉईंट सोबत घ्यावं लागेल, रिएक्शन कुठल्या पॉइंटला आहे, बी ला आहे. सो मुवमेंट ऍट पॉइंट बी इज इक्वल टू, ओके, पहिला फोर्स कुठला आहे, ए ला, एचा फोर्स आहे. आता कन्सिडर काय करायचं, तो फक्त एवढंच कन्सिडर करा की सपोज इथे हा तुमचा एचा फोर्स आहे. ओके, देन ही तुमची ए टू बी बीम आहे आणि हा बीचा रिएक्शनचा पॉइंट आहे. मग जर मी हा बी पॉइंट कुठला, एक हा बी पॉइंट फिक्स करून ठेवला, ही एक काहीतरी बीम आहे, त्यावरती जर हा फोर्स 1200 न्यूटनचा फोर्स जर डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट केला तर काय होईल, ही बीम अशी खालच्या डायरेक्शनला जाईल, बेंड होईल. खालच्या डायरेक्शन म्हणजे कुठल्या डायरेक्शनला, ही डायरेक्शन कुठली झाली आपली, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, मग आपण काय घेतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचे फोर्सेस किंवा मुवमेंट ही निगेटिव्ह घेतो. ओके, म्हणून ती झाली तुमची मायनस मायनस मॅग्नेट्यूड मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन फोर्सचं कुठपर्यंत, आता बी पर्यंत. मग ए टू बी पर्यंत डिस्टन्स किती आहे, 2 मीटर, म्हणून 2 मीटर. ओके, अगेन नेक्स्ट फोर्स कुठला आहे, 2000. आता 2000 काय करेल, 2000 अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे एवढा जर मी पॉईंट कन्सिडर केला, फक्त जर एवढा पॉईंट जर कन्सिडर केला तर ही एक बीम आहे, हा एक हॉरिझॉन्टल तुमची सॉरी व्हर्टिकल सपोर्ट हॉरिझॉन्टल बीम, आणि इथे 2000 चा फोर्स आहे. म्हणजे तो काय करेल, या बी पॉइंटला फिक्स ठेवून ही बीम या डायरेक्शनला बेंड करेल, म्हणजे कुठली, क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे म्हणजेच काय, पॉझिटिव्ह, म्हणून इथे प्लस 2000 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स, सी पासून डिस्टन्स कुठपर्यंत, फोर्सचं डिस्टन्स कुठपर्यंत,
बी पर्यंत ज्या पॉईंट सोबत आपण मुवमेंट घेतो ती, सो मल्टिप्लाय बाय 2. ओके, अगेन परत पुढे काय, एक युडीएल आहे. ओके, युडीएल पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट झाला, जाईल कुठे, डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे परत बी पॉइंटला फिक्स ठेवून ती बीम तो क्लॉकवाईज डायरेक्शनने बेंड करेल. ओके, म्हणून तो पण झाला तुमचा प्लस. सो मॅग्नेट्यूड ऑफ युडीएल किती झाला, 300 मल्टिप्लाय बाय किती डिस्टन्स वरती, 4 वरती, सो 300 मल्टिप्लाय बाय 4. ओके, 300 मल्टिप्लाय बाय 4. आता तो कुठे ऍक्ट होईल, डिस्टन्सने मल्टिप्लाय करायचंय, डिस्टन्स किती असेल, 4 वरती ऍक्ट आहे युडीएल, तो पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट झाला की ह्या 4च्या सेंटरला म्हणजे 2 मीटर वरती ऍक्ट होईल. मग जिथे ऍक्ट होईल तिथून तर बी पर्यंत डिस्टन्स म्हणजे ते किती असेल, हा आपण पहिला 2 पकडला, पहिला 2 म्हणजे डिस्टन्स बिटवीन बी अँड सी प्लस 4चा हाफ, म्हणून तो सेंटरला ऍक्ट होईल. ओके, नंतर काय, आर डी, तो काय करतोय, बी पॉइंटला फिक्स ठेवून बीम ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट करतोय, म्हणून मायनस. आता डिस्टन्स बिटवीन, सॉरी फोर्स किती आहे, आर डी मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे, डी पॉइंट आणि पी पॉइंट मधलं, 4 + 2 6, म्हणून 6. ओके, सो इज इक्वल टू 1200 मल्टिप्लाय बाय 2, सो -2400 प्लस 4000 प्लस 300 मल्टिप्लाय बाय 4, म्हणजे ते झाले किती, 1200 मल्टिप्लाय बाय 2 + 4/2, 4/2 म्हणजे 2, 2 + 2 4, म्हणजे 12000 मल्टिप्लाय बाय 4. ओके, 12000 मल्टिप्लाय बाय 4, म्हणजे तो काय होईल तुमचा प्लस 4800 मायनस 6 RD. Okay, again condition of equilibrium, so movement of all the forces at point must be equal to 0, म्हणून 0 is equal to. ओके, हे सर्वांचं जर मी कॅल्क्युलेशन जर केलं तर ते येतं, सो -2400 प्लस 4000 प्लस 4800 इज इक्वल टू पॉझिटिव्ह 6400 मायनस 6 RD. So RD is equal to 6400 divided by 6. So RD is equal to 1066.666 म्हणजे 67 Newton. Okay, clear? Again, by putting value of RD in equation 1, म्हणून RB is equal to 4400 minus 1066.67. So RB is equal to 4400 minus 1066.67. तो येतो मग तुमचा 3333.33 न्यूटन. ओके, तर दोघे पॉझिटिव्ह आलेले आहे म्हणून दोघे कुठे जातील, अपवर्ड डायरेक्शनला. ओके, so this is how you solve the problem based on your two types of support. आता सपोज या प्रॉब्लेम मध्ये काही डाऊट नसेल, सिंपल प्रॉब्लेम. ओके, सपोज let's take another problem. Suppose the beam is given as like this. Okay, it carries again, or it is hinged at one point. Okay, and it is roller supported at another end.
ही रोलर वरती सपोर्ट केलेली आहे. पहिला पॉईंट हिंज आहे, त्यावरती एक पॉइंट लोड which is acted at point 2 meter from hinge support, 2 meter. Okay, then there is again second force which is acted at 3 meter from the first one and is in inclined manner. Okay, so inclined manner मध्ये acted towards the again downward direction. त्याचा जो काही अँगल आहे, अँगल दिलेला आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन तो 30 degree. Then magnitude of both the forces, first one 5 kilonewton and the incline is of 10 kilonewton. Okay, 10 kilonewton. Okay, the distance between second force and roller support is 4 meter. So let's take it as point number A. This is as point number B, C. हे तुमच्यानुसार नाव द्यायचे जर प्रॉब्लेम दिलेला नसेल तर. ओके, मॅक्झिमम टाइम तुम्हाला प्रॉब्लेमचं फक्त स्टेटमेंट दिलेलं असेल, डायग्राम ही तयार करायची असते. ओके, आता असा एक प्रॉब्लेम दिलेला आणि वी हॅव टू कॅल्क्युलेट रिएक्शन ऍट द सपोर्ट. सो ऍज आय सेड अर्लियर, काय बोललो तुम्ही की जर बीम वरती किंवा बीम की तुमची सपोर्टेड बाय हिंज सपोर्ट असेल, आता इथे बघा एक हिंज सपोर्ट दिलेला आहे, सपोर्टेड बाय हिंज सपोर्ट, आणि तर त्या बीमची रिएक्शन म्हणजे रिएक्शन ऍट पॉइंट हिंज सपोर्ट आर ए ची रिएक्शन ही कशावरती डिपेंड असते, त्यावरती कुठल्या टाईपचा लोड अप्लाय त्यानुसार. म्हणजे तो परपेंडिक्युलर आहे की इन्क्लाइंड आहे. एक जरी फोर्स हा इन्क्लाइंड असेल तर रिएक्शन ही इन्क्लाइंड मॅनरला जाते अपोजिट टू दिस फोर्स. मग ही रिएक्शन, हा फोर्स एक इन्क्लाइंड आहे 10 किलोमीटरचा 30 डिग्रीला, म्हणून तुमची रिएक्शन जी असेल ती पण इन्क्लाइंड मॅनरला जाईल. अशा पद्धतीने ती पण इन्क्लाइंड असेल. ओके, विथ रिस्पेक्ट टू काही हॉरिझॉन्टल सोबत. मग तो अँगल किती येतो आपल्याला नंतर कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ही झाली तुमची आर ए. ओके, आर ए. आणि सेकंड थिंग मी काय बोललो होतो की रोलर सपोर्टची रिएक्शन ही रोलर सपोर्टचा जो काही प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर असते. आता इथं प्लेन बघितला तर तो हॉरिझॉन्टल आहे म्हणजे बीमला पॅरलल आहे, म्हणून याची रिएक्शन कशी असेल, व्हर्टिकल असेल. ओके, इन केस जर तुम्हाला रोलर जर काही अँगल इन्क्लाइंड जर दिला असता तर त्याची रिएक्शन या टाइप मध्ये असते, अशी इन्क्लाइंड. ओके, पण आता परपेंडिक्युलर दिलेला आहे म्हणून ती या टाइप मध्ये. तर मग आपल्याला आता एक इन्क्लाइंड आर ए कॅल्क्युलेट करायचा आहे आणि व्हर्टिकल आर बी कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मेकॅनिक्स मध्ये इन्क्लाइंड फोर्सचं कॅल्क्युलेशन होत नाही. सो वी हॅव टू रिझॉल्व इट इनटू टू कॉम्पोनंट. आपल्याला प्रत्येक फोर्स इन्क्लाइंड हा 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व करावा लागतो. आता इथे 2 फोर्स आहे, एक 5 किलोन्यूटन आणि एक 10 किलोन्यूटन. हे दोघंही एक व्हर्टिकल आहे एक इन्क्लाइंड आहे. परत रिएक्शन ही इन्क्लाइंड झाली, म्हणून हे जे काय फोर्स आहे हे आपण रिझॉल्व केले. पहिला जाईल अशा पद्धतीने, सेकंड वन अगेन त्याची एक व्हर्टिकल राहील आणि एक हॉरिझॉन्टल. ओके, डायरेक्शन डाऊनवर्ड जातोय म्हणून हा तिकडे जाईल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, हा जाईल निगेटिव्ह
वाय ऍक्सिस कडे, आर ए वाय ऍक्सिस जाईल व्हर्टिकल आणि एक्स ऍक्सिस जाईल पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे. ओके, या पद्धतीने रिॲक्शन भेटतील किंवा रिझॉल्युशन होईल. म्हणजेच इथे आपल्याला एक कॉम्पोनंट भेटला 10 cos ऑफ 30. ओके, हा कुठे जातोय? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, म्हणून हा मायनस मध्ये राहील कॉम्पोनंट. आणि सेकंड वन 10 तो डाऊनवर्डला जातोय म्हणून मायनस 10 साइन ऑफ 30. सिमिलरली इथे आर ए चा व्हर्टिकल कॉम्पोनंट, मी त्याला बोलतो आर ए व्हर्टिकल म्हणजे तो साइन असेल, साइन अपवर्ड जातोय म्हणून पॉझिटिव्ह. अँगल दिलेला नाही, लेट्स कन्सिडर अँगल बिटवीन आर ए आणि व्हर्टिकल हा अल्फा. सो अल्फा. ओके, आणि त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आर ए कॉस ऑफ अल्फा. ओके, हा जो अँगल आहे लेट्स टेक इट ॲज अ अल्फा. ओके, मग आपल्याला आर ए कधी भेटेल? जर नीट कन्सिडर केलं तर हा एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हा एक व्हर्टिकल कॉम्पोनंट. हे दोघं जर मला माहित असेल तर मला हा त्यांचा रिझल्टंट झाला. म्हणजे जर मी आर ए चा व्हर्टिकलचा स्क्वेअर आणि आर ए चा हॉरिझॉन्टलचा स्क्वेअर हे अंडर रूट मध्ये जर घेतले, त्याचं जे आन्सर येईल ते मला याचा रिझल्टंट भेटेल, म्हणजेच आर ए भेटेल. ओके, मग बाय युझिंग दॅट कॉन्सेप्ट आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ओके, सो फर्स्ट वन. Okay, first one again, resolving forces vertically. Okay, forces vertically जर मी रिझॉल्व्ह केले, आता इथे बघा व्हर्टिकली काय काय कंपोनंट आहे, समिशन एफ वाय. ओके, समिशन एफ वाय मस्ट बी इक्वल टू 0. ते कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम नुसार, कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम नुसार तो समिशन एफ वाय इज इक्वल टू, पहिला फोर्स कुठला आहे? आर ए. तो इन्क्लाइंड होता, तो आपण दोन कॅटेगरी मध्ये रिझॉल्व्ह केला. त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट तो पॉझिटिव्ह आहे, म्हणून आर ए साइन ऑफ अल्फा एक झाला. सेकंड नंबर 5 किलोन्यूटन विच इज ऍक्टेड टुवर्ड्स द डाउनवर्ड डायरेक्शन, तो निगेटिव्ह वाय ऍक्सिसला जाईल म्हणून मायनस 5. परत 10 किलोन्यूटनचा वाय कॉम्पोनंट, म्हणजे तो झाला मायनस 10 साइन ऑफ 30. आणि नंतर आरबी, आरबी काय डायरेक्टली व्हर्टिकल आहे, त्याचे कॉम्पोनंट नाहीये म्हणून तो अपवर्ड जातो डायरेक्टली आरबी. ओके, सो कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम 0 इज इक्वल टू आर ए अननोन आहे, साइन ऑफ अल्फा पण अननोन आहे. सो आर ए साइन ऑफ अल्फा मायनस 5 मायनस 10 साइन ऑफ 30. 10 साइन ऑफ 30 येतोय किती? 5. ओके, म्हणजे -5 -5 किती झाला? -10 प्लस आरबी. ओके, सो लेट्स consider it equation number 1. Okay, then resolving forces horizontally. आता बघा लास्ट केस पर्यंत आपण हॉरिझॉन्टली रिझॉल्व्ह करत नव्हतो, कारण सर्व फोर्सेस एक व्हर्टिकलच होते. ओके, या केस मध्ये काय झालं, इन्क्लाइंड फोर्स ऍड झाल्यामुळे त्याचा एक्स कॉम्पोनंट पण आला, म्हणून आपल्याला तो हॉरिझॉन्टली रिझॉल्व्ह करावा लागेल. म्हणून समिशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह कडे जाणारे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह कडे जाणारे निगेटिव्ह कन्सिडर करायचे. तर पहिला आर ए चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजेच आर ए कॉस ऑफ अल्फा, तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जातोय म्हणून मी प्लस घेतला. पुढे काय 5, तो परफेक्टली
परपेंडिक्युलर आहे म्हणून त्याचे दोन कॉम्पोनंट नाहीये. पुढचा 10 चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तो किती आला -10 cos ऑफ 30. पुढे काय आरबी तो व्हर्टिकल आहे त्याचा एक्स ऍक्सिसचा कॉम्पोनंट नाहीये. ओके म्हणजे दोनच. देन कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम म्हणून 0 इज इक्वल टू आर ए कॉस ऑफ अल्फा हे अननोन आहे सर्व मायनस 10 कॉस ऑफ 30 याची व्हॅल्यू किती येते 8.66. ओके 8.66. सो कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम नुसार आर ए कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू 8.66. क्लियर 8.66. ओके ठीक. मग याला म्हणू आपण इक्वेशन नंबर सेकंड. ओके सो आपण काय केलं आधी समेशन एफ वाय कॅल्क्युलेट केलं. ओके देन समेशन एफ एक्स घेतलं. ओके मग समेशन एफ वाय मध्ये ओके समेशन एफ वाय मध्ये आरबी ची व्हॅल्यू समेशन एफ वाय मध्ये आरबी ची व्हॅल्यू आणि आर ए ची व्हॅल्यू अननोन आहे म्हणून एक इक्वेशन तयार झालं. एफ एक्स मध्ये आर ए कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू समथिंग भेटला. थर्ड स्टेप टेकिंग मुवमेंट ऍट पॉइंट ए. तर इथे काय एच पॉइंट आपण याला कन्सिडर केला होता म्हणून मुवमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू ए पॉइंटला काय काय बघा क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. आता ए पॉइंट वरती दोन टाईपचे फोर्स आहेत. एक पहिला आर ए चा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जो कुठनं जातोय ए मधनं जातोय. आर ए चा व्हर्टिकल कॉम्पोनंट तो कुठनं जातोय ए मधनच जातोय. म्हणजेच बाय कन्सिडरिंग लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी हे दोघांचा कॉम्पोनंट किती असेल 0 असेल. ओके म्हणून आर ए साइन अल्फा मल्टिप्लाय बाय 0 हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ए मधनं जातोय तो बाय डिफॉल्ट 0 झाला. नेक्स्ट वन 5 किलोन्यूटन तो काय करतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला बेंड करतोय म्हणून 5 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती दिलेलं आहे 2. ओके नेक्स्ट कुठला आहे 10 चे परत दोन कॉम्पोनंट आहेत. त्यातला जर मी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जर घेतला -10 कॉस ऑफ 30 तो कुठनं पास होतोय आपला लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय सांगतो मॅग्निट्यूड हा लाईन नुसार कॉन्स्टंट असतो. म्हणजेच तो कुठनं आहे डी मधनं पास होतोय. डी मधनं हॉरिझॉन्टल जाईल ए पर्यंत म्हणजे बाय डिफॉल्ट तो ए मधनं जातोय म्हणून तुम्ही 0 घेतला. ओके म्हणजे त्याचा वाय कॉम्पोनंट राहील फक्त. सो वाय कॉम्पोनंट किती झाला तो -10 साइन ऑफ 30 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स किती आहे 3 + 2 5 and the last one plus RB multiply by distance 4 + 3 7 + 2 9. Okay again condition of equilibrium. Okay condition of equilibrium so equate with the 0 सोबत जर इक्वेट केलं तर या इक्वेशन मध्ये बघा आर ए साइन ऑफ अल्फा आर ए साइन ऑफ अल्फा मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे 0 आला तो. ओके 5 मल्टिप्लाय बाय 2 10 देन -10 साइन ऑफ 30 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे 5 + 5 25 प्लस 9 आरबी. ओके सो -25 प्लस 10 म्हणजे 35. ओके म्हणून आरबी आला 35 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू
3.889 kilonewton. ओके, क्लिअर. म्हणजे आरबी ची व्हॅल्यू भेटली 3.88. मग आता जर मी ही आरबी ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये जर टाकली, ओके, आरबी ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये जर टाकली तर काय होईल? 0 इज इक्वल टू आर ए साइन अल्फा मायनस 10, आरबी ची व्हॅल्यू आली प्लस 3.88. म्हणून मला आर ए साइन अल्फा ची व्हॅल्यू भेटेल 10 मायनस 3.88, 6.12 किलोन्यूटन. ओके, तर जर नीट लक्ष द्या, जर ह्या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 3 म्हटलं आणि इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 हे जर सायमल्टेनियसली जर एकमेकांवरती जर डिवायडेशनला जर टाकले तर काय होईल? आर ए साइन ऑफ अल्फा डिवायडेड बाय आर ए कॉस अल्फा इज इक्वल टू 8.66 किलोन्यूटन. म्हणजेच काय झालं? आता आर ए कॅन्सल झाला, आर ए कॅन्सल. ओके, त्याच्यानंतर साइन डिवाइडेड बाय कॉस म्हणजे टॅन भेटला, म्हणजेच टॅन अल्फा इज इक्वल टू 6.12 डिवायडेड बाय 8.66, 0.706. मग याच्यावरून जर मी अल्फा कॅल्क्युलेट केला तर तो जाईल तुमचा टॅन इनवर्स ऑफ 0.706, 35.22 डिग्री. ओके, अल्फाची व्हॅल्यू भेटली. ओके, म्हणजे आरबी भेटला. ओके, आरबी भेटला, त्याच्यानंतर अल्फा भेटला. तर आर ए कॅल्क्युलेट करायचा आहे. आपला इक्वेशन नंबर 2 काय सांगतो बघा, आर ए कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू 8.66. अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली, म्हणजे यावरून मला आर ए ची व्हॅल्यू पण मिळेल. सो आर ए कॉस ऑफ अल्फा किती आला? 35.22 इज इक्वल टू 8.66. ओके, सो कॉस ऑफ 35.22 इज इक्वल टू येतो तुमचा 0.816. So 8.66 divided by that answer. So RA will be 10.60. क्लिअर? काय केलं आधी? समेशन एफ एक्स समेशन एफ वाय, त्याच्यानंतर मुवमेंट घेतली, दोन इक्वेशन एकमेकांमध्ये डिवायडेशनला घेतले, त्यावरनं अल्फाची व्हॅल्यू भेटली. ती अल्फाची व्हॅल्यू परत इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकली, त्यावरनं आर ए ची व्हॅल्यू भेटली. ओके, म्हणजे आर ए भेटलं तुम्हाला 10.8 or 10.6. क्लिअर? ओके,